मंदिरात दर्शन घेतल्यानंतर तुम्ही लगेच बाहेर पडता का, की काही वेळ पायऱ्यांवर बसता? शास्त्र सांगते दर्शनानंतर मंदिराच्या पायऱ्यांवर काही क्षण बसावं. त्यामुळे तुमच्या जीवनात अद्भुत बदल घडू शकतात. पण जर चुकीच्या पद्धतीने बसलात तर ते अशुभही ठरवू शकतं. नेमकं काय आहे पायऱ्यांचं महत्त्व, काय सांगते सनातन परंपरा, ते आज जाणून घेऊया. खरं तर मंदिरात देवाचं दर्शन घेतल्यानंतर काही वेळ पायऱ्यांवर बसून नंतर घरी जाणं ही जुनी परंपरा आहे. मंदिराच्या पायऱ्या चढणं म्हणजे व्यक्तीनं आपल्या अहंकार, राग, लोभ आणि नकारात्मक विचारांवर मात करून देवाच्या दारी जाण्याचा मार्ग मानला जातो. पायऱ्या या पवित्र असतात. अनेक जण पायऱ्यांना स्पर्श करून नमस्कारही करतात, पावित्र्य जपतात. देवदर्शनापूर्वी नम्र होणं हेच खऱ्या भक्तीचं लक्षण मानलं गेलेलं आहे. त्यामुळे मन शांत होतं आणि भक्तिभाव जागृत होतो अशी श्रद्धा आहे. प्रत्येक पायरी आध्यात्मिक टप्पा मानली जाते. आपण जसजसं वर चढतो तसतसं मन संसाराच्या विचारातून दूर जाऊन भक्तीत रमू लागतं. बघा, आता आपण मंदिराच्या पहिल्या पायरीजवळ आलोय आणि पहिल्या पायरीवर पाय ठेवतानाच आपल्या चिंता, दुःख, वाईट विचार जे काय असतील ते मनातून काढून टाकून शुद्ध मनाने आणि पूर्ण श्रद्धेने पायऱ्या चढायच्या. आपण एक एक पायरी चढत असताना ते आपल्याला सांगतात की जीवनातील उंची गाठण्यासाठी प्रत्येक पथावर म्हणजेच प्रत्येक पायरीवर प्रयत्न करावे लागतात. जसं की एक एक पायरी चढल्याशिवाय गाभाऱ्यापर्यंत पोहोचता येत नाही, तसंच साधना, श्रद्धा आणि संयमाशिवाय आध्यात्मिक प्रगती होत नाही. मंदिरात घंटानाद, पूजा यामुळं सात्विक ऊर्जा निर्माण होत असते. ध्वनिकंपन आणि भक्तिभावामुळे मंदिरातील वातावरण पवित्र असतं. देवाच्या दर्शनानंतर काही वेळ पायऱ्यांवर बसलं तर ही ऊर्जा मन आणि शरीरात स्थिर होते आणि मंदिरातील सकारात्मक ऊर्जा आपल्याला अनुभवता येते. म्हणून मंदिराच्या पायऱ्यांवर बसून शांतपणे नामस्मरण करण्याची परंपरा आहे. पायऱ्यांवर बसून केलेली प्रार्थना डायरेक्ट थेट देवाच्या चरणी पोचते अशी मान्यता आहे. देवाच्या दर्शनानंतर मंदिराच्या शिखराचं दर्शन घ्यावं. शिखराचं दर्शन घेताना ध्यान केलं जातं, तर पायऱ्यांवर बसून देवाचं स्मरण केलं जातं. मंदिराच्या शिखराचं दर्शन घेतल्यानं देवाच्या प्रत्यक्ष दर्शना इतकंच पुण्य मिळतं आणि जीवनातील कष्ट दूर होऊन मानसिक शांतता लाभते. मंदिराच्या पायऱ्या म्हणजे देवत्वाकडे जाण्याचा मार्ग मानलं जातं. त्यामुळे त्या ठिकाणी बसताना मनात नम्रता आणि मुखात नामस्मरण असावं. बघा, आपल्या घरातील ज्येष्ठ व्यक्ती आपल्याला सांगत असतात की देवदर्शनानंतर 2 मिनिट देवादारी बसा. त्यामुळं देवाची कृपा मनात उतरते. आणि पायऱ्यांवर बसणं केव्हा अशुभ असतं बघा. जर एखादी व्यक्ती पायऱ्यांवर बसून प्रापंचिक घर, व्यवसाय किंवा राजकारणाच्या गप्पा मारत असेल, मोबाईलवर मोठ्यानं बोलणं असेल किंवा कचरा टाकणं, कोणाची निंदा, वाद करणं, इतरांना अडथळा होईल अशा प्रकारे बसणं हे अशुभ मानलं जातं. या सगळ्या गोष्टी करणाऱ्या व्यक्तीचं काही ना काही नुकसान होऊ शकतं. त्यालाच हे सगळं अशुभ ठरू शकतं. म्हणून मंदिर परिसरात अथवा पायऱ्यांवर बसून अशा प्रकारच्या इतर वाईट गप्पा गोष्टी करण्यापेक्षा परमेश्वराचं ध्यान करावं, नामस्मरण करावं. जेव्हा पण तुम्ही मंदिरात देवाचं दर्शन घ्याल तेव्हा दर्शन घेतल्यानंतर लगेच बाहेर पडू नका, तर देवाच्या पायरीवर काही क्षण शांत बसा आणि मनापासून देवाचं नामस्मरण करा. त्या काही क्षणात तुम्हाला मिळणारी आत्मिक शांती आणि देवकृपा तुमच्या आयुष्यातील अनेक अडचणी दूर करण्याची तुम्हाला शक्ती देईल. शास्त्रानुसार मंदिराच्या पायऱ्या या साध्या दगडाच्या नसतात, तर त्या देवत्वाकडे नेणाऱ्या पवित्र मार्गाचं प्रतीक मानल्या जातात. त्या भक्ताला नम्रता, श्रद्धा आणि आत्मिक उन्नतीचा मार्ग शिकवतात. त्या आपल्याला जाणीव करून देतात की देवापर्यंत पोचण्यासाठी बाहेरचा नाही तर मनाचा प्रवास अधिक महत्त्वाचा आहे. देवाला फक्त आपली उपस्थिती नाही तर मनातील भाव महत्त्वाचा असतो. लक्षात ठेवा, देवाचं दर्शन फक्त डोळ्यांनी नाही तर मनाने अनुभवायचं आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल, महत्त्वपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही माहिती इतरांपर्यंत पोहोचवा. धन्यवाद.